श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, श्री रमण महर्षींचे ग्रंथ वाचताना असे वाचनात आले की नाम घेताना ते कोठून येते हे शोधावे. त्या कल्पनेच्या मागे मी लागलो. नाम कोठून येते याचा स्थूल विचार करताना ते तोंडातून येते हे उघडच होते, परंतु तोंडात येण्याच्या अगोदर नाम घशातील आवाजाच्या पेटीतून येते हे पण सहज ध्यानात आले. तोंड बंद असताना नाम मेंदूतून येते व मेंदूत चालते हे समजले. 2-4 दिवस आणखी आत शोध घेण्याचा मनाने प्रयत्न केला, पण प्रयत्न करून देखील मेंदूच्या पलीकडे काही जाता येईना. आठवड्यानंतर 1 दिवस नाम हृदयातून येते असे एकदम आतून वाटले. तसा अनुभवही आला. पुढे 2-3 दिवस नाम मेंदूतून हृदयात उतरे व नकळत पुन्हा हृदयातून मेंदूत चालू होई. मनाला सहज वाटले की याच्याही पलीकडे जाता येईल का, म्हणून हृदयातील नामावर लक्ष केंद्रित केले तर नामाचा शोध घेणारा मी नकळत एकदम नाहीसाच झालो. 10 मिनिटे झोपेसारखी शून्यावस्था आली. जागा झालो तो नाम हृदयात होते, पण पाहता पाहता मेंदूत गेले. 2-3 वेळा प्रयत्न करून असेच घडले. त्यानंतर मी तो नाद सोडून दिला. शोध घेणारा मी अज्ञानी आहे, तो अज्ञानाच्या अंधारात गडप होऊन जातो असा मी त्या अनुभवाचा अर्थ लावला. त्या शून्य अवस्थेत नाम चालत होते किंवा नाही हे कळण्यास मार्ग नाही. बहुधा ते चालत नसावे. असो. एका सज्जन निष्ठावंत वारकऱ्याने मला प्रश्न केला की तुमचा संप्रदाय कोणता. मला काही सांगता येईना. आमचा आपला नाम संप्रदाय असे मी बोलून गेलो, पण मनाला बरे वाटेना. माझ्या श्री सद्गुरूंना कोणी हे विचारले नव्हते, म्हणून त्याचे उत्तर उपलब्ध नव्हते. वरील प्रश्नाचे उत्तर कळले पाहिजे हा विचार मनात ठेवून 8 दिवस मी पुष्कळ नामस्मरण केले. एक दिवस पहाटेच्या जपात एक दिव्य दृश्य समोर आले. नामाने ओंकाराचा भव्य पण सुंदर देह धारण केला. त्या देहाच्या अवयवांमधून भगवंताचे अवतार व अवतारी संत बाहेर आले. पुन्हा ते सारे नामाच्या देहातच शोषले गेले. नामाचा देह विरला व मी भानावर आलो. तो आपले नामस्मरण चालू होते. याचा अर्थ नाम घेणाऱ्यांचा रूप संप्रदाय असला पाहिजे. सगुणाच्या उपासनेतूनच नामाच्या मार्गाने साधक अखेर स्वरूपापर्यंत पोहोचतो. श्री सद्गुरू माझ्यात व्यापून आहेत याचा अनुभव म्हणजे रोज सायंकाळी 8-8:30 वाजता चालणाऱ्या आरतीची वेळ. आरती आटोपली व मी अत्यंत लीनतेने मनापासून श्री सद्गुरूंच्या तसबिरीसमोर उभा राहून चौरी ढाळीत होतो. त्यावेळी मी रोज शक्य तेवढ्या शरणागतीची भावना करतो. त्या दिवशी त्यांचा चेहरा विशेष प्रसन्न दिसला. का कोणास ठाऊक, एकदम क्षणभर ते माझ्या देहात भरून आहेत असे अगदी आतून वाटले. ती रात्र फारच आनंदात गेली. तसा भाव यावा यासाठी नंतर बराच प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. हे जरी खरे तरी भक्ताच्या अंतर्यामी भगवंत कसा भरून राहतो याची थोडी कल्पना आली. असो. गेल्या वर्षी तारक मंत्राच्या 13 कोटी जपाचा संकल्प सोडण्यास मुंबईहून गोंदवल्यास मी एकटाच गेलो. सकाळी 6:30 बोरी बंदरला पोहोचलो. पुण्याची गाडी 7:15 होती. माझी प्रकृती बरी नव्हतीच, त्यामुळे स्टेशनवर माझी उजव्या बाजूची किडनी दुखू लागली. एका बाकावर बसून मी नाम घेऊ लागलो. श्री सद्गुरूंची मनापासून प्रार्थना केली. लगेच त्यांचे अस्तित्व भासू लागले. ते मला दिसत नव्हते, परंतु ते बरोबर आहेत अशी निस्संशय भावना होती. पुण्यास जाऊन दुसऱ्या दिवशी गोंदवल्यास पोहोचेपर्यंत ती भावना सतेज होती. श्रींच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर नकळत त्यांचे अस्तित्व वाटेनासे झाले. मी या अनुभवाचा अर्थ असा समजतो
की श्री सद्गुरू आत्मस्वरूप असल्याने जसे आपल्या अंतर्यामी ते वास करतात तसेच ते सर्व दृश्यामध्ये देखील असतात. आपल्याला जोपर्यंत दृश्य खरे वाटते तोपर्यंत त्याचे भय वाटते. भयाने का होईना, जर आपण त्यांना उत्कटतेने आवाहन केले तर सूक्ष्म आकाराने पण आपल्या बाहेर स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष ते देतात. पण हा अनुभव थोडा गौणच आहे. स्वतःच्या अंतर्यामी त्यांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवणे व तसे वागणे हे खरे. असो. साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य बाबांनी सांगितलेली सगुण उपासनेची 2 अंगे ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.